तर नमस्कार मित्रांनो, आलेला आहे आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू घेऊन मी ऋषिकेश पाठक. तर चला मग चालू करूया. आजच्या ह्याच्यात कॅप्टन्सी कार्य पार पडलं. त्याच्यात जे 4 सदस्य होतं, कार्य असं होतं की की एक छत्री होती. त्या छत्रीच्या खाली चौघांना ती छत्री पकडून राहायची होती आणि रेन डान्स होणार. एक बजर असणार, जेणे कोणी पहिले बजर वाजवला तर तो रेन डान्स करणार आणि जर लाल बॉक्समध्ये जर ती छत्री असली तर ते अपात्र होईल डायरेक्ट म्हणून. तर आणि जसं चालू झालं, आता असं होतं कार्य. आता पहिल्या ह्याच्यात कोण गेलं, दुसऱ्या ह्याच्यात कोण गेलं ते बघूयाच. चला मग बघूया. तर कॅप्टन्सी तर पहिली फेरी झालेली. तर पहिल्या फेरीत बजर वाजवा धनंजय दादा. आता धनंजय दादाचं असं दिसतंय की टीम बीमध्ये पण आहेत आणि चांगलं खेळतात. तर त्यांनी रेन डान्स चालू झालं, सगळं झालं त्यांचं. या फेरीत ते पात्र झाले, म्हणजे त्यांनी बजर पहिले वाजवलं म्हणून ते पात्र झाले आणि त्यांचं मत अपात्र होईल हे 4 जण डिसाईड करणार. तर तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या मतानं हिशोबाने हा अनफेअर थोडा झाला, कारण जान्हवीवर विश्वास कोणीच टाकला नाही आणि 3घही जण त्यांचेच होते टीम बीचे. तर ते चौकोनाच्या बाहेर नाही गेले म्हणून त्यांचं पात्र ठरलं आणि त्यांनी जान्हवीचं नाव घेतलं. तर ठीक आहे, इट्स ओके. तिने 3 टाईम म्हणून हे होती. तर मग नंतर मग पहिली फेरीमध्ये धनंजय दादाने वाजवलं आणि याच्यात धनंजय दादाचं जान्हवीला दिलं त्यांनी मत. तर ते मलाही पटलं नाही जास्त करून, कारण टीम खेळत राहते. नवीन सदस्य सुधारते, तिला एक चान्स द्यायला पाहिजे सुधारण्याच्या ह्याच्यात म्हणून ठीक आहे. आणि जान्हवी चिडली, तिचं जे चिडणं आहे ते मला बरोबर वाटलं, कारण तिचे पॉईंट बरोबर होते. कारण तुम्ही चान्स द्यायला पाहिजे. जर एखादा व्यक्ती चुकला तर तुम्ही डायरेक्ट, म्हणजे तो तुमच्या टीममधला नाही आहे तरी पण तो मेहनत करतो की सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तर असं घडलं. दुसरी फेरी झाली, मग अरबाज गेला आणि काय हे यांनी सगळे प्लॅनिंग करून ठेवली की अरबाज गेला की अरबाजला नाही करू द्यायचं. तर अरबाजचं ती छत्री लाल बॉक्सच्या चौकोनीत आढळली आणि त्याचं अपात्र मत जे ते अपात्र ठरलं. तर इथं पण याच्यात कळलं की दरवेळेस बळ नाही बुद्धीने पण खेळावं असं आहे. तिसरी फेरी झाली. तिसऱ्या याच्यात वैभव गेला. वैभवनेचे पण पत्र अपात्र ठरलं. मग चौथ्या वेळेस निकी गेली. निकी टीम बीमध्ये राहून तिला जान्हवीला कसंही काढायचंच होतं म्हणून ते पूर्ण प्लॉटिंग ते जे अभिजित, निकी, अंकिता सगळे करत होते, त्याच्यात करत होते. आणि नंतर मग निकीला पात्र केलं आणि कॅप्टन जान्हवीचं नाव घेतलं त्यांनी. आणि असं होतं की जे दोन, म्हणजे एकाच व्यक्तीचं एकाच सदस्याचं 2दा नाव आलं तर तो डायरेक्ट कॅप्टन्सी रेसच्या बाहेर पडला. तर जान्हवी पहिले बाहेर पडली. आता काय, आता यांचीच फेरी चालू झाली, टीम बीचीच फेरी चालू झाली. तर टीम बी 5व्या फेरीत पंढरीनाथने तो बजर वाजवला आणि नंतर मग त्यांनी वर्षात आला आणि त्यांनी जोक चालू होता. आता इथं जोक खूप करत होते की ते टास्क ॲज अ जोक म्हणून करत, जसं फ्रेंच फ्राईजमध्ये या तिघांनी जसं केलं अरबाज, निकी आणि जान्हवीने, तसं यांनीही ट्राय करायचा प्रयत्न केला. पण बिग बॉसने त्यांना बोललं ठीक आहे. नंतर मग अपात्र म्हणून फेरीत नाव घेतलं. मग हिचं आर्या गेली. आर्याचं ही मतपत्र दिलं. ती छत्री लाल बॉक्समध्ये गेल्यानंतर तिने कारण सांगितलं मस्करी करत. तर बिग बॉसने मध्ये टोकलं त्यांना की तुम्ही थोडं
जो करतायत ठीक आहे. त्याच्यावर रितेश दादा बोलून मला इथं वाटते आणि बोलूनच 100% बोलणार. नंतर मग घनश्याम झाला. घनश्यामचं ते फेरी पात्र ठरली आणि अंकिताला बात करण्यात आलं, कारण अंकिताचं 2 जणांनी, आर्या आणि घनश्याम हे 2 जणांनी नाव घेतलेलं आहे. म्हणून 8व्या फेरीत अभिजित स्वतः संचालक तो स्वतः गजर वाजवायला गेला आणि तिथं त्यांनी नाव घेतलं याला वर्षाताईचं नाव घेतलं आणि वर्षाताई तिथून बाद झाला. तर मला एक गोष्ट आनंदाची वाटते की सूरज झाला आहे त्याचा कॅप्टन झाला, कारण त्याला खूप इच्छा होती आणि नवीन कॅप्टन झाला आणि सगळ्यांना त्यांनी जे आतापर्यंतचे जितके पण कॅप्टन झाले त्यांनी आनंद सोबत साजरा केला त्यांनी सूरजने, की सगळ्यांना मिठी मारली असं सगळ्यांना, आणि सगळ्यांनी त्याच्या जे झापूच्या स्टेपही केले. सगळ्या पूर्ण घरच्या सदस्यांनी पूर्ण घराने केलं असं एक म्हणू शकतो आपण. आणि निकी काही चूक करू नको असंही सांगितलं की, आणि निकीने पण जबान दिली की मी काही चूक करणार नाही. नंतर मग त्यांना म्युच्युअल फंडची कॉईन भेटला 50 रुपये, 50चा कॉईन. तर ते तिने आपल्या ह्याच्यात टाकला आणि कोणाला कोणी किती कमावले आत्तापर्यंत म्युच्युअल फंडच्या तर ते दाखवलं. तर 50 पॉईंट त्याच्यात जान्हवी, पंढरीनाथ आणि घनश्याम होते आणि 100 पॉईंटच्या ह्याच्यात आर्या, अंकिता, सूरज, वर्षा, निकी, अरबाज, धनंजय आणि वैभव हे होते. तर असं झालं. नंतर मग भांडणामुळं आर्या आणि निकीमुळं वाद झालं की भांडे घास, मला चहा प्यायचा याच्यावर. तर हे पण जान्हवीने तिचा जो मनात ठेवलेला जो राग होता तो काढला आणि अरबाज आणि जान्हवीचे वाद झाला थोडा, कारण बरोबर आहे. कारण मागच्या आठवड्यात बघितलं होतं की मागच्या वीकला जे आपण बघितलं निकी वर्सेस पूर्ण गरवाला होतं, तसंच कोणामुळे होतं, अरबाजमुळे. तर हे चूक त्याला लक्षात नाही आणि तो कंटिन्यू निकीच्याच मागे चालला आहे. तर हे त्यांना कोणीतरी बोलायला पाहिजे होतं. आणि नंतर पूर्ण भांडे लपवल्यावर आर्या आणि वैभवचे भांडणं झाले. जे भांडे लपवले त्याच्यावर. तर तुमचं काय मत आहे की आर्याने बरोबर केलं का भांडे जे लपवले त्याच्याबद्दल? आणि आता भाऊचा धक्का तर येणारच आहे आणि त्याच्यावर कोणाकोणाचे क्लास होणार ते तर बघायला फार मजा येणार आहे. आणि मित्रांनो, अजून एक उद्या गणपती बाप्पा येतात. तर एक जय घोषणा करून मी माझा व्हिडिओ बोला, गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. आणि गणपती बाप्पा सगळ्यांना, माझ्या या फॅमिलीला सगळे सुखी ठेवतील हेच बाप्पाकडे चरणी सगळ्यांना सुखी आनंदात ठेव हेच बाप्पाकडे. आणि चला आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. खूप कमी सबस्क्राईब करतायत, प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.